मथुरच्या मैदानात एंट्री झाल्यावर सगळं पब्लिक त्याच्या मागे पळत होतं आणि त्या गर्दीत पळत असताना मी पडलोच असतो. पहिल्या पार्टच्या एंडिंगला आपण कुठला तरी बैल दुरा उडवत येताना बघितला होता. नक्की कोण आहे बघण्यासाठी मी जरा पुढे गेलो. तो राहुल भाईंचा मथुर होता. मथुरच्या मागे एवढं पब्लिक पळत होतं काय बोलायलाच नको. आणि त्याचेच व्हिडिओ काढता काढता मी पडलोच असतो. दुपार झाल्यावर मैदानातली गर्दी वाढत चाललेली आणि शेवटचं गट पाहायला खाली गेलेलो. इथं थांबून गटच बघत होतो तेवढ्यात मथुर सुटला आणि सगळं पब्लिक त्याला धरायला पळालं. मथुरच्या गटाची व्हिडिओ काही काढता आली नाही पण मथुर गटपास झाला आणि दुपारच्या 2 वाजताच मैदानात 100 गट पळून झालं. त्यानंतर सेमीच्या चिट्ट्या काढायचं चालू होतं. तेवढ्यात त्या बारक्या वासरांचा फेरा सुटला. सेमीच्या चिट्ट्या तर काढून झालेली. सगळी बैल मैदानात यायला लागली. मथुर आणि बकासूर तर काय बैलगाडा क्षेत्रातलं सेलिब्रिटीच आहे. तुम्हाला यांच्यावर येणाऱ्या गर्दीवरून समजलंच असेल. सगळी बैल एक एक करून सेमीसाठी खाली निघाली. सातारा एक्सप्रेस बलमान त्याच्या पाठोपाठ मथुर बी निघाला. बैल खाली गेल्यावर मी पण माझ्या जागेवर येऊन पोहोचलो. सेमी आणि फायनल साठी तर लईच पब्लिक जमा झालेलं. त्यानंतर एक एक करून सेमी पण सुटलं आणि प्रत्येक सेमीत आम्हाला खतरनाक अशा लढती बघायला भेटल्या. जराच वेळात सगळं सेमी पूर्ण झालं आणि आहान भाई यांच्या हस्ते फायनलच्या चिट्ट्या काढल्या. पेडगावच्या मैदानातला फायनल बघायला सगळेजण लईच उत्सुक झालेले आणि त्यासाठी सगळी बैल खाली निघाली आणि सगळी बैल खाली गेल्यावर आम्ही जागा पकडून निवांत बसलो. वातावरण पण एकदम भारी झालेलं. जराच वेळात पेडगाव हिंद केसरीचा फायनलचा फेरा सुटला. वाटलेलं मथुरच एक नंबर करत. तेवढ्यात कार्तिक आणि मेहरबान निकालात घुसले. फायनल झाल्यावर तर मैदानात राडा सुरू झाला. चारी बाजूला नुसतं पब्लिक नाचतच होतं. तर आजसाठी एवढंच. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.